हरे कृष्णा फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत स्टेप कट. स्टेप कट आपण शॉर्ट म्हणजे बॉय कट सारखा करणार आहे. आधी आपण बेसिक 4 सेक्शन करायचे आहे, मग सेंटर पार्टिशन करून बॅक साइडने एक बॉक्स घ्यायचा आहे आणि त्याला 0 डिग्री मध्ये कट करायचे आणि बॅक साइडचे सर्व केस आपल्याला 0 डिग्री मध्येच कट करायचे. मग फ्रंट साइडला येऊन एक बॉक्स सेक्शन काढून क्लायंटने सांगितल्याप्रमाणे नोजच्या लाईन मध्ये आपण कट करतो आहे. आता आपण साइड पार्टिशन मधून घेणार आहोत. लेफ्ट साइडने एक सेक्शन घ्यायचा आहे आणि त्याला पण नोजच्या सेंटर मध्येच कट करायचा आहे. आपला इयर टू इयर सेक्शन घेऊन त्यातून एक बॉक्स सेक्शन काढायचा आणि नोज लाईन मध्ये कट करायचा आहे, एकदम स्ट्रेट केसांचा फॉल बघून. त्याचप्रमाणे दुसऱ्या साइडने पण तसंच घ्यायचं आहे आणि त्याला सेम कट करायचा आहे. आधी कंगवा उभा टाकून मग त्याला क्रॉस करून मग नोज लाईन मध्ये आणून आपली जी गाईडलाईन आहे फ्रंटची, ते गाईडलाईन प्रमाणे त्याला कट करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही दोघं साइड सेम कट करायचे आहे. राईट साइड झाले की लेफ्ट साइड, लेफ्ट राईट दोघं एकसारखे सेम कट करायचे आणि नोज लाईन मध्ये क्लायंटची मान स्ट्रेट राहील फ्रंटचा कट करताना आणि बॅकचा कट करताना खाली राहील. कंगवा आडवा टाकून त्याला क्रॉस करून नोज लाईन मध्ये न्यायचंय. आता आपण बॅकने सेक्शन काढून त्याला सेंटर बॉक्स करून क्लायंटची मान खाली आहे आणि आपण ज्या पद्धतीने व्हिडिओ मध्ये बघतोय त्या पद्धतीनेच कट करायचं आहे. राईटचे कट करताना लेफ्टला उभं राहायचं आणि लेफ्टचे कट करताना राईटला उभं राहायचं आहे. तसंच अदर साइड कट करायचं आहे. आपण जे कट केलेले आधी सर्वात आधी जे कट केले होते ना त्यांना घ्यायचे आणि गाईडलाईन प्रमाणे कट करायचे आणि आपली खालून गाईडलाईन सुरू होते बॅक साइडच्या कटमध्ये. आपण सेक्शन बाय सेक्शन तसेच कट करणार आहे. राईट साइडचे घेतले की लेफ्टला जायचंय कट करायला आणि कंगवा बघू शकता तुम्ही. मी जसं ज्या पद्धतीने कोंब मधून बाहेरून टाकते त्याच पद्धतीने तुम्हाला टाकायचं आहे. जेव्हा आपण राईट साइडचे करतोय तेव्हा बाहेरच्या साइडने टाकते आणि लेफ्ट साइडच्या वेळेस आतल्या साइडने कोंब. ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओ मध्ये बघताय त्या पद्धतीनेच तुम्हाला कट करायचं आहे. रूट पासून व्यवस्थित कोंब घ्यायचा आहे. आता आपण कोंब खालून टाकला आणि हात वरच्या साइडने घेतलेला आहे. त्या पद्धतीनेच तुम्हाला घ्यायचं आणि कट करायचं आहे गाईडलाईन प्रमाणे. मग नोचिंग करायची आहे. नोचिंग केल्याने हेअर थोडे थिन होतात आणि मग हेअरला चांगला टेक्स्चर येतो कट मध्ये. ज्या पद्धतीने मी कट करते त्याच पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. आपण इयर टू इयर सेक्शनला नंतर कट करणार आहे. आता आपण बॅक साइडचे कट करतोय. बॅक साइडचे जे 2 सेक्शन असतात ना त्याच्यामध्ये कट करतोय आणि नोचिंग द्यायची. क्लायंटचे हेअर थिक येतात त्याला थिन करण्यासाठी नोचिंग द्यायच्याने आपल्याला हेअरला छान एक लुक येतो. बघू शकता तुम्ही कशा आपल्या स्टेप पडतायत. आपल्याला बॉय कट सारखा लुक द्यायचा आहे थोडा, त्यांना हवा आहे असं म्हणून आपण इतकी शॉर्ट स्टेप करतोय. अशा पद्धतीने एक एक बॉक्स सेक्शन घेऊन त्याला 90 डिग्रीला नेऊन मग कट करायचं आहे. जसा हेअरचा फॉल अँगल ज्या साईडला जात असेल हेअरचं डायरेक्शन त्या साईडलाच हेअरला घेऊन कट करायचं आहे आणि आपण हेअरला सेंटर मध्ये घेऊन कट करणार आहे. पद्धतीने आता आपण साइड जे हेअर असतात की ते बाहेर निघतात, मग ते पॉइंट्स चांगले नाही दिसत तर त्यांना क्लीन करून घ्यायचंय. एकसारखं मर्ज करायचं आहे. ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओ मध्ये बघताय ना त्या पद्धतीनेच आपण सर्व बॉक्स सेक्शन घेऊनच कट करतोय. ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओ मध्ये बघताय अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे कट. हेअरची ग्रिप टाईट पकडायची आहे आणि हेअरला व्यवस्थित कोंब करून मगच तुम्हाला कट द्यायचा आहे. आधी चेक करायचं आहे, गाईडलाईन दिसल्याशिवाय तुम्ही कट नाही करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही बॅक साइडचे हेअर तुम्ही कट करायचे आहे. जर आपले साइड पॉइंट बाहेर येत असतील तर त्यांना आपल्याला बाहेरच्या साइडला घेऊन कट करायचं आहे. जसा हेअरचा फॉल जाईल त्याच पद्धतीने बॅक साइडचे सर्व कट
असेच करायचे आहे ज्या पद्धतीने मी करते. लेफ्ट साईडला असेल तर राईट साईडला उभं राहायचं आहे आणि राईट साईडचे असेल तर लेफ्ट साईडला उभं राहायचं आहे. आणि साईड बॉक्स घेऊन बाहेरच्या साईडला म्हणजे कानाकडच्या साईडला तुम्हाला काढून त्याला कट करायचं आहे. म्हणजे आपले पॉईंट्स असे अशा पद्धतीने आपल्याला सर्व हेअर कट करून घ्यायचे बॅक साईडने. आता जे आपण क्राऊन एरियावर येणार आहोत तर क्राऊन एरियाचे पण आपल्याला क्राऊनवर स्ट्रेट घेऊन हेअर कट करायचे आणि हेअर आहे ना वेटच हेअर कट करायचे. आता क्राऊन एरियाला जेव्हा आपण कट करू तेव्हा मान एकदम स्ट्रेट राहील आणि आपण ते 180 डिग्रीला कट करणार आहे. थोडेसे असे घेऊन मग खाली कट करताना आपण खाली पण हात करू शकतो. असे पूर्ण डिग्रीज घेऊन कट करायचे आहे. जसं राईट साईडचे कट केले तसेच लेफ्ट साईडचे कट करायचे. जे त्यांचे साईड हेअर असतात त्याला पण गाईडलाईन प्रमाणेच कट करायचे, तेव्हा मान आपली स्ट्रेट राहील. पूर्ण एक साईडचा बॉक्स आपल्याला आधी कट करून घ्यायचा आहे. ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय केसांच्या फॉलनुसारच आपल्याला हा कट करायचा आहे. आता आपण थोडेसे फ्रंटला 90 डिग्रीला थोडं क्रॉस करून कट करतोय आणि हेअरमध्ये नॉचिंग करतोय, कारण की हेअर जास्त थिक आहे ना म्हणून त्याला थिन करायचं आहे आपल्याला नॉचिंग करून. जसं राईट साईडचे कट केले त्याच पद्धतीने आपल्याला लेफ्ट साईड पण कट करायची आहे. तुम्हाला आमचा हेअर कटचे व्हिडिओ आवडत असेल तर मला कमेंट करून सांगा. तुम्हाला अजून युनिक हेअर कट दाखवेल मी, आणि ते पण सोप्या स्टाईलमध्ये. आपण जे कट करतोय ते आम्ही स्टुडंटला शिकवतोय म्हणून एकदम सोप्या पद्धतीनेच तुम्हाला पण दाखवते मी, की ज्याला आपण एकदम इझिली कोणी पण करू शकतोय अशा पद्धतीमध्येच कट करते. आणि अशा पद्धतीनेच तुम्ही कट करायचा म्हणजे तुमचा कट एकदम परफेक्ट येईल. आणि गाईडलाईनला फॉलो करूनच कट करायचा आहे, म्हणजे कटमध्ये काही इश्यू येत नाही. आणि आपल्याला जी क्लायंट लेंथ सांगितली ना ती लेंथ जी असते ती मेंटेन असते. आता आपल्याला फ्रंट साईडचे जे हेअर कट करायचं आहे तर त्याला आपल्याला पुढून जे आयब्रो लाईन असते ना तसं आपल्याला एक सेक्शन घ्यायचा असतो. या आयब्रोच्या पॉईंटपासून तर त्या आयब्रोच्या पॉईंटपासून आपल्याला एक राऊंड सर्कल काढायचा आहे. तर आपण बॅक साईडचे पण पूर्ण रिचेकिंग करतोय, साईड हेअरला साईड हेअर काही येत आहेत का काय. ज्या पद्धतीने मी आता कट केलं, आता फ्रंटला आपल्याला कट करायचं आहे. तुम्ही बघू शकता बॅक साईडने आपले स्टेप कशा पडलेला आहे. अजून आपण ब्लो ड्रायर नाही केलंय तरी पण आपले स्टेप एकदम परफेक्ट दिसत आहे. आता साईड कॉर्नर असतात ना जे ह्या कानापासून त्या कानापर्यंतचा पूर्ण एक सेक्शन घ्यायचा लॉंगमध्ये आणि त्याला आतल्या साईडला विंचरून चेक करायचं आहे. जे पॉईंट्स येत असतील ना त्यांना इवन एकसारखं करायचं आहे. जो आपला वरची त्याच्यासाठी वरची जी गाईडलाईन राहील वरच्या हेअरची ती फॉलो करायची. तसंच या साईडने लेफ्ट आणि राईट साईड दोघं बघू शकता. जेव्हा राईट साईडचं कट करू तेव्हा लेफ्ट साईडला उभं राहायचं आणि लेफ्ट साईडचं कट करताना राईट साईडला उभं राहायचं. ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी त्या पद्धतीने कट करते, तशाच पद्धतीने तुम्हाला कट करायचं आहे. साईड चेकिंग पण करणं गरजेचं आहे, नाहीतर बाहेर पॉईंट्स येतात. बघू शकता तुम्ही असं आपण कट केलेला आहे. जर खाली आपल्याला वाटत असेल की पॉईंट्स दिसत आहे जास्त तर त्याला पण थोडंसं इवन करून घ्यायचं आहे की आपल्या हेअरमध्ये पॉईंट्स नाही दिसला पाहिजे, मर्ज झालेला वाटलेला पाहिजे. आता आपण फ्रंट साईडला तुम्हाला सांगितलं नाही या आयब्रोपासून तर त्या आयब्रोपर्यंत एक सेक्शन काढून आपल्याला त्याला क्राऊन एरियावर टक करायचं आहे आणि त्यातून छोटे छोटे सेक्शन घेऊन आपल्याला ते बॅक साईडची जी गाईडलाईन आहे त्याच्याप्रमाणे आपल्याला कट करायचं आहे. इयर टू म्हणजे या आयब्रोच्या पॉईंटपासून तर त्या आयब्रोच्या पॉईंटपर्यंत एक सेक्शन काढून त्यातून आपल्याला बॅक साईडने छोटे छोटे सेक्शन घेऊन त्याला आपल्याला फ्रंट साईडला नेऊन कट करायचं आहे. फ्रंटला न्यायचं आहे आणि बघायचे लेंथ किती हवी काय, जास्त शॉर्ट नाही करायची. जसे आपल्याला क्लायंट सांगतील की आम्हाला इतके ठीक चालेल त्याच पद्धतीने आपण कट करायचं आहे.
त्याच आता आपण जो साईडचा सेक्शन कट केला आहे त्याचप्रमाणे बाजूचा पण सेक्शन, त्यातली थोडी गाईडलाईन आणि बॅक साईडची थोडी गाईडलाईन, असे दोघं मिक्स करून म्हणजे आपला एकसारखा आला पाहिजे हेअरकट, म्हणून त्याला दोघं गाईडलाईन फॉलो करायचे आणि याला हेअरला पुढच्या साईडला न्यायचं आहे. 45 डिग्रीला नेऊन कट करायचं आहे. ज्या पद्धतीने तुम्ही बघू शकता तर हेअरमध्ये पण आपण थोडीशी नोचिंग करतोय, कारण की ज्या पद्धतीने तुम्हाला दिसतंय व्हिडिओमध्ये त्या पद्धतीनेच तुम्ही कट करा, नाहीतर तुमचे हेअर छोटे मोठे होतील. आता आपण थोडा फास्टमध्ये कट करून घेते. पूर्ण सर्कल तसाच आपल्याला कट करायचा आहे. आता आपण साईडला जो फ्रंट आहे तिथे व्ही सेक्शन आपण सोडून दिला होता, आणि मग साईड आता साईडला कसं करायचं, इयर टू इयर सेक्शनला जे साईड आहे त्याला बॅक कानाचे मागची गाईडलाईन घेऊन त्याला साईड कट करायचं आहे. तर ह्या लेफ्ट साईड पण तशीच करायची आणि राईट साईड पण. आता आपण जे बॅक साईडने कट केलेले होते त्याचे आपण गाईडलाईन घेऊन फ्रंटचे जे इयर टू इयर सेक्शन मधले जे फ्रंट होता ना ते सोडलेले होते ते आपण तसे करणार. आणि आयब्रोचे 2 पॉईंट घेऊन आपण वरती एक सर्कल करून त्यातून एक व्ही सेक्शन सोडून दिलेला होता आणि बॅक साईडने ते कट केले होते. आता जो आपला व्ही सेक्शन आहे पुढचा त्याला आपण ट्विस्ट करून कट करणार आहे, कारण की त्यांना 2 साईड आपल्याला फ्रंटचा द्यायचा होता लुक. आता आपण ब्लो ड्रायर कसा करणार आहे, फ्रंटचा आपण आधी ब्लो ड्रायर करून घेतोय. फ्रंटचा ब्लो ड्रायर करताना आपल्याला आउटटर्नच करायचा आहे. आउटटर्न करून त्याला आपण एक रोल करून ठेवून देणार आहोत, की ते जेव्हा आपण सोडू तेव्हा फेस फ्रेमिंग व्यवस्थित होईल. आता आपण बॅक साईडने पूर्ण आउटटर्नच करणार आहे. शॉर्ट हेअर असल्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने छोटे छोटे सेक्शनमध्ये आपल्याला बॅक हे करायचं आहे. ब्लो ड्रायर अशा पद्धतीने करायचं आहे. आपण सेक्शन क्लिप लावून ब्लो ड्रायर करतोय. ज्या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय त्या पद्धतीने आपल्याला ब्लो ड्रायर करायचं आहे. छोटे छोटे हेअर असल्यामुळे काही हेअर सुटून जातात, तर त्यांना परत कोममध्ये व्यवस्थित मर्ज करून मग आपल्याला व्यवस्थित ब्लो ड्रायर करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण हेअरकटमध्ये ब्लो ड्रायर करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अजून तुम्हाला कोणते वेगवेगळे हेअरकट बघायचे असेल तर आम्हाला मैं एक शाम चुरा लूं अगर बुरा ना लगे, तुम्हारे शहर का मौसम बड़ा सुहाना लगे। मैं एक शाम चुरा लूं अगर बुरा